अवडिने भावे हरिनाम अवडिने भावे हरिनाम ऐसी तुझी चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेऊ विठ्ठल विठ्ठल यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथन्ति ख्यातं दैवतमाश्रये प्रमाणं भवाथेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतेन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतुनाभिघोष परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकर पांडुरंगाकरू प्रथम अनुमान दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दादाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपणाते तरंगाजळी हरिता ऐसे होते अलंकार सोनेची होणी ठेला निळाया पर्याटवी सद्गुरुला विठ्ठल
कमल जसो जोदाय कुंफलचारी बुद्धिहीन तनु गानिके सुमीराव पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही ये दुख भंजन मारुत वंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती वयांचे केली आसन होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आजची कीर्तन रूपी सेवा महारुद्र संस्थान श्री क्षेत्र यशवाडी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये तब्बल 1-1.5 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर ही दुसरी कीर्तनाची सेवा विठ्ठला पुन्हा पहिल्याप्रमाणे प्रति शनिवारी कीर्तन अन्नदानाचा या ठिकाणी सुंदर असा उपक्रम चालू आहे. भाविक भक्त येत असतात, हनुमंतरायाचं दर्शन घेतात. दुःख घेऊन येणारा भक्त या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन घेऊन संतुष्ट होतो. कारण भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला एक गुण दिलेला आहे, त्या गुणाचं नाव आहे यश. आणि आपल्या या श्री क्षेत्राचं नाव सुद्धा काय, यशवाडी. यशे थोर विला मारुती विभूषण केला लंकापती अवधारी देऊनी कर्णाहती दिगंती मिरविली. सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर महाराज जर हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि त्यात पर्वकाळाचा दिवस म्हणायचा आज शनिवारी जर तुम्ही येऊन या हनुमंतरायाच्या समोर महाराज हात जोडून त्याच्या चरणी मस्तक जर ठेवले ना, तुमचं काम कोणतंही काम असू द्या, कसलंही काम असू द्या, फक्त विठ्ठला आणि म्हणून ही कीर्तनाची सेवा आमचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय महामंडलेश्वर 1008 शिवेंद्र चैतन्य स्वामी यांनी फोनवरून दिलेली ही आज्ञा. महाराज उद्याचा शनिवार या कीर्तनाला आनंद वाटला. महाराज लॉकडाऊन मध्ये सुद्धा 1-2 वेळा मी दर्शनाला आलो. स्वामीजींची ही आज्ञा शिरसावंद करून या ठिकाणी येण्याचं भाग्य मला लाभलं. तसेच गुरुवर्य प्रदंग महामेरू महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे हरिभक्त परायण राम महाराज काजळे भाऊंची प्रति शनिवारी या ठिकाणी उपस्थिती असते. त्यांचीच नसते तर नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे पूर्ण विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात. महाराष्ट्रातील मोठी मोठी गुरुमान मंडळी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. संगीत अलंकार हरिभक्त परायण गजानन महाराज सोन्नीकर आहेत. संगीत अलंकार हरिभक्त परायण सुदाम महाराज औचार देऊळगावकर आहेत. संगीत अलंकार हरिभक्त परायण भानुदास महाराज आहेत. आमचे परमार्थ प्रेमी भजन सम्राट माधू आप्पा भिसे यांची उपस्थिती. सर्वांचे आमचे अनिल भाऊ काजळे आहेत. परम आदरणीय परमस्नेही अनिल भाऊ काजळे आमचे कृष्ण महाराज आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एकाचं नाव घेतलं तर एकाच राहील. आमचे एकनाथरावजी चर्मन आहेत, चेटूभाऊ आहेत, केवळाचे भाऊ आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक बोलायला सुरुवात. विठ्ठला अभंग श्री संत नाथ महाराजांचा आहे.
ज्या नाथाकडे पाहिल्यानंतर महाराज 3 गुणांना संपन्न नाथ आपल्या डोळ्यासमोर येतात. शांत, संत आणि श्रीमंत. नाथ महाराजासारखे शांत, नाथ महाराजासारखे श्रीमंत, 3 गुणांना संपन्न येतात. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात प्रेम स्वरूपिणां नामदेवंच दयामूर्तिं नाथं वंदे पुन्हा पुन्हा. दयामूर्तिं नाथं वंदे पुन्हा पुन्हा. दयेचे सागर नाथ बाबाचा अभंग आहे. नाथ महाराजांचा परिचय सांगत असताना मी असं म्हणेल, ज्या नाथांच्या घरी माझ्या भगवंतानं 1 नाही 2 नाही महाराज, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी योग या ठिकाणी सेवेसाठी नांदखेडा YouTube चॅनल यांची उपस्थिती आहे. म्हणून सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. आपण सर्वजण महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर दिसणार आहोत. विठ्ठला विठ्ठला. नाथांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं महाराज. 36 वर्ष. एकनाथ सदनी माधवजी पूर्ण कामेही करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. असं नाथांचा अधिकार आहे. ते एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील आजच्या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगतात. नाथ महाराज म्हणतात, दादांनो नामस्मरण करा, हरिनाम घ्या, पण हरिनाम नुसतं घेऊ नका, तर आवडीने भावे हरिनाम घेशी. एक तासभर सुंदर बोलणार आहे महाराज म्हणतात. नामस्मरण करत असताना त्या नामाविषयी भाव असावा, नामाविषयी आवड असावी. आवडीने भावे हरिनाम घेशी. भावयुक्त अंतकरणानं आणि नामावर आवड ठेवून जर त्याचं नाव घेतलं ना, तुमची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुम्ही चिंतन करा, चिंता करा. विठ्ठला विठ्ठला. आवड आणि भाव. नाही तर घसा कशाने भजन केलं रामकृष्ण हरी, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात आवड आणि भाव जर नसेल तर अर्थ नाही. महाराज म्हणतात, एवढं जर केलं तर महाराज नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. खेद करू नका, तुम्ही नामस्मरण करा. पती लक्ष्मीचा जाणत असे सगळं कळतं महाराज. महाराज म्हणले, तुम्ही दुसऱ्याला सांगायची गरज नाही. यशवाडी संस्थांमध्ये आला, दानपेटीमध्ये 10,000 टाकले, पण मनातच बसणार. त्याला वाटलं कुणीतरी पाहायला पाहिजे होतं. महाराज म्हणजे गरज नाही दुसऱ्याला सांगण्याची, त्याला सगळं कळतं महाराज. त्याला मुंगीच्या पायातलं घुंगरू ऐकू येतं आणि हत्तीच्या गळ्यातली घंटी ऐकू येते.
तुम्हा कळो येते अंतर, अंतकरणातलं तुम्हाला सांगायची गरज नाही, कळतं महाराज त्याला. त्याला मुंगीच्या डोळ्यातला कचरा दिसतो, त्याला हरणाच्या डोळ्यातलाही कचरा दिसतो, सगळं महाराज म्हणतात. म्हणून खेद करू नका, नामस्मरण करा. सगळं जीवाचा करीतो सांभाळ. अरे बाबा, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, अब्रह्मास्तंभ पर्यंतम सर्व मायामय जगत, ठीक आहे, सर्वांना तो महाराज जगवतो. कारण ते एक तत्व सत्य आहे. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरे नामै जीवनम. सर्वांना जगवतो महाराज. पाषाणाच्या पोटी बैसला तर दूर, तया मुखीचा राग कोण घाली. सर्वांना, बिळातल्या सापाला सुद्धा जगवण्याचं काम जो करतो. तुम्ही तर टाळी घेऊन माझ्या परमात्म्याचं चिंतन करतात दादा, तुम्हाला का बरं तो जगवणार नाही. विठ्ठल महाराज म्हणतात, चिंता करू नको गडे, चिंतन कर. आणि ज्या स्थितीत आहेस त्या स्थितीत तू आनंदानं भजन कर. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचे कौतुक पाहे. संचिताचं कौतुक, जे संचितात जमा आहे ते प्रारब्ध रूपानं भोगायला येत असतं दादा. मग कौतुक का पाहायचं. लहान लेकराचं कौतुक पाहत असतो आपण. एखादं लेकरू जर बोबडं बोबडं कविता म्हणत असतं ना महाराज, खडा तू एकची धर्म, पण कौतुक पाहतो आपण, वा वा काय सुंदर म्हणाले. बरं, बोबडं बोलणं चांगलं आहे का. चांगलं नाही. एखादं म्हातार माणूस, एखादं चांगलं महाराज जवान माणूस, तरुण माणूस जर बोबडं बोलत असेल तर आपण म्हणतो सुंदर आहे, दिसायला हुशार, पण जरा बोबड आहे. पण लहान लेकरांचं बोबडं बोलण्याचं नवल का वाटतं. त्याचं कारण आहे की जास्त दिवस बोबडं बोलणार नाही, एक दिवस चांगलं बोलणार आहे. लहान लेकराची भजन करत असताना अप्सर जरी झालं तरी नवल करतात लोक. का. अरे लहान आहे, त्याची प्रगती होणार आहे, एक दिवस ते करणार आहे, ठीक आहे. म्हणजे त्याचं परिवर्तन होणार आहे, अधोगतीतून प्रगतीकडे त्याची वाटचाल होणार आहे. याला कौतुक म्हणतात. तसं महाराज म्हणतात, कौतुक तू आहे संचिताचे. यशवाडीला येतोस, दर्शन घेतोस, हरिनामाचं चिंतन रात्रंदिवस करतोस, तुझं कर्म चांगलं आहे गड्या, आणि या चांगल्या कर्माची तुला चांगली पावती मिळणार आहे. पण अगोदर काहीतरी कर्म असं तसं झालेलं असेल, त्याचं संचितामध्ये जमा असेल, ते भोगायला यायलंय. पण तू एवढा विचार कर की जास्त नाही, आता थोडं आहे, कारण बाकीचं तर चांगलंच आहे, ठीक नाही. मग खाली जर अमृत असेल, विष सहन करायला काय हरकत आहे. आणि महाराज म्हणतात, नामस्मरण जर झालं, नामस्मरणात जर तुम्ही महाराज उच्च कोटीला गेलात तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. महाराज म्हणतात, हरी कृपेनं त्याचा नाश होऊ शकतो. फाशी जरी एखाद्या गुन्हेगाराला झाली, 2 खून केले आणि फाशी झाली, फाशी झाल्यानंतर महाराज त्याचं बाकीचं कार्य चांगलं होतं, पण खून झाले नव्हते, ठीक नाही, खून केले नव्हते, खून त्याच्या हातून झाले होते. करणं वेगळं, होणं वेगळं. मग त्यानं काय केलं, काय करू साहेब. मग वकिलानं सांगितलं, राष्ट्रपतीकडे जा आणि एक माफी अर्ज करा. राष्ट्रपतीकडे केला, दयेचा अर्ज केला. राष्ट्रपतीलाही महाराज माणूस कसा माहित होता, त्यानंही महाराज त्याच्या काय डोक्यात आलं, त्यानं सही केली, दयेचा अर्ज मान्य केला आणि महाराज झालेली फाशीची शिक्षा रद्द झाली. हरी कृपे त्याचा नाश झाला, ठीक नाही. तसं मग हे जर असं होत असेल तर यांचा दरबार आहे महाराज, त्याच्या दरबार काय होत नाही. विठ्ठल म्हणून म्हणतात, नको हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, अशा अर्थाचा अभंग आहे. नाथ महाराज अभंगामध्ये आवडीने भावे हरिनाम घेशी, तो घे चिंता त्यासी सर्व आहे. परमार्थामध्ये भाव फार महत्वाचा आहे. परमार्था जर भाव असेल, देवाकारणे भाव तस्मात्,
कारणे भाव तस्मात् परमार्थामध्ये एवढंच नाही तर महाराज म्हणतात देव वश होतो भावाना. महाराज भावेन देव कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रू कपटानं वश होत असतो, बायको धनानं वश होत असते. महाराज म्हणतात देवाला वश होण्यासाठी भाव पाहिजे. जडू भाऊ भाव परमार्थातच असावा असं नाही, तर भाव संसारात सुद्धा भाव पाहिजे. संसारात भाव असेल तर अर्थ आहे, नाही तर काय अर्थ आहे. भाव असेल तर अर्थ आहे. खूप काबाड कष्ट केले भावच नाही, काय अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल हा भाव असेल तर अर्थ आहे, नाही तर काय अर्थ आहे. म्हणजे संसारात सुद्धा भाव पाहिजे. महाराज माग भाऊ टमाटे 80 रुपये किलो झाले. 80 रुपये किलो टमाटे म्हणा, 20 रुपये पाव किलो. बायकोनं सांगितलं आहे ना आता कसं करा. महाराज 40 रुपयाचे अर्धा किलो घेऊन गेलो. आमच्या पाहुण्याकडे गेलो. पाहुण्याला आपल्याला जमीन जायदात नाही, पण पाहुण्याला 10-15 एकर जमीन आहे. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मी काय टमाट्याला भाव, तेच विचार करू लागलो. म्हणला महाराज 2 एकर जमीन आहे, काय करावं. सगळी मशागत झाली, तुम्ही टमाट्याला वगैरे. अहो 80 रुपये किलो आहे. महाराज त्यानं सरी ओढली, टमाट्याचं रोप आणलं, टमाटे लावले. 15 दिवसाला तर महाराज 100 रुपये किलो टमाट्याचा. सफरचंदाचाच भाव झाला. बघता बघता महाराज 100 रुपये किलो. त्याचे चांगले टमाटे झाड मोठे झाले, फुलं आले, टमाटे लागले. आणि महाराज असे टमाटे सफरचंदासारखे लाल लाल टमाटे झाले. मी सहज गेलो त्याच्यामध्ये. हो गेल्यानंतर मी भाव तोपर्यंत महाराज भाव घसरला. त्याला बाजाराला तोडायला निघाले ते टमाटे. आणि इकडं पहिल्या शनिवार राहिले, पहिल्या सोमवार राहिले 30 रुपये किलो. दुसऱ्या सोमवारी 10 रुपये किलो. आणि मी त्याच्याकडे गेल्यानंतर मी म्हणलं काका काय फळ साथ आहे, काय नंबर 1 टमाटे तो म्हणून. अहो सफरचंदासारखे टमाटे. ते मला काय करायचंय महाराज, नुसतं नंबर 1 दिसून तोडायला परवडायले का. बाया लावून तोडायला जाऊ तर ते तोडायला पैसे चालले. 10 रुपये किलो कुणी विचारीना. मला वाटायला कुणी बी यावं तोडून घेऊन जा. मी पण इतकं सुंदर पण काय करायचंय. भाव पाहिजे हो महाराज, भाव पाहिजे. काय म्हणला ते फळ किती सुंदर आहे याला अर्थ नाही, भाव पाहिजे. तसं भजन किती सुंदर आहे याला अर्थ नाही, भावच पाहिजे. विठ्ठल भाव जर नसेल, नामस्मरण तुम्ही करताय ना महाराज म्हणले, त्या नामस्मरणामध्ये जर भाव नसेल तर भावाविना ते फिक आहे. आवडी विठ्ठला
पलीकडे जायचं पण आता लगेच जवळ महाराज म्हणले एक नाही भाव चलवायला पण आवड दोन्ही एका जातीचे शब्द आहेत आवडीने भावे आता आवडीवरच बोलू आवडी विठ्ठल गाईजे एकांती एकांती विठ्ठल गाईजे आवडीने विठ्ठल विठ्ठल जसा भाव पाहिजे त्याच तोला मुलात आवड पाहिजे महाराज भक्तिशास्त्रामध्ये काही आचार्यांनी असं मत व्यक्त केलंय आवड हा भक्तीचा आत्मा आहे तुम्ही किती पारायण करता त्याच्यापेक्षा तुम्हाला किती त्याची आवड आहे परमार्थ करणं वेगळं ना आवडीनं करणं वेगळं बरं का एक जण म्हणला ते चार कीर्तन करते किती कीर्तन करते त्याला महत्व नाही त्याला आवडतं काही महत्वाचं आहे विठ्ठल जास्त कीर्तन करणारा असला म्हणजे देव आवडतो कुणी सांगितलं महाराज त्याची आवडतं काय हे महत्वाचं आहे महाराज आवड फार महाराज परमार्थामध्ये कृतीला शून्य किंमत आहे कृतीला शून्य किंमत आहे तुमची कृती परमार्थिक आहे पण परमार्थिक कृतीमध्ये आवड जर संसारिक असेल तर अशी कृती परमार्थात शून्य आहे विठ्ठल कृती परमार्थिक आहे ठीक आहे म्हणून पूजितो या देवा ठीक आहे ना कृती परमार्थिक पण आवड काय मला नाही आवड मध्ये वडील करीत होते म्हणून चलत आलंय म्हणून करायला महाराज म्हणतात कृती परमार्थिक असं म्हणतो नाही 10 माळा गळ्यात हातात सुद्धा माळा बांधलेल्या महाराज गंधगुळी अष्टगंध सगळं परमार्थिक वातावरण आहे पण कृती परमार्थिक पण आवड मात्र संसारिक आहे अंतःकरणाला आकार जर संसाराचा असेल तर अशी कृती परमार्थात शून्य आहे विठ्ठल तर मग एका गावात मी कीर्तनाला 10 वर्षापूर्वीची गोष्ट कीर्तनाला गेलो आमड्यात कीर्तन झालं रात्रीचं कीर्तन झालं तिथंच नारळ दिलं महाराज त्यांनी बसनं गेलेलो एकादशी होती एकादशीचं महत्व त्या गावात सांगितलं एकादशी काय असते एकादशीचं काय महत्व आहे तुमच्या गावात एकादशीचं भजन कीर्तन होत आहे खरंच तुमचं गाव तुमच्या गावासारखं गाव कुठं नाही गावाचंही वर्णन केलं महाराज पण मंदिरावर झोपायची पाळी काय पण तुमच्यासारखा एक वारकरी म्हणला चला आपल्या घरी गेलो महाराज आराम केला गच्चीवर त्यानं गाडी टाकून दिली मेलं बाबा मला सकाळी 6ला जायचंय बरं का मला आग्रह करू नका मला परळीला काल्याचं कीर्तन आहे ते म्हणजे महाराज 6ला जा नाही तर पहाटे 4ला जा कधी बी जा पण मंदिरात तुमच्यासारख्या माणसानं झोपणं योग्य नाही म्हणून मी तुम्हाला इथं आणलं मेलं ठीक आहे हरकत नाही सकाळी 6ला उठलो आता या बाबाचं गावाच्या कडीला घर होतं एकदम उठलो आपलं बॅग घेतली आणि निघालो गावाच्या या कडीला करून त्या कडीला बस स्टँड महाराज या बोळातून त्या बोळात त्या बोळातून त्या खेळ निघाल्यानंतर गावाच्या बाहेर एक माऊली कचरा टाकायला आली होती सकाळी सकाळी तिनं पाहिलं म्हणजे माय रात्री तुम्ही कीर्तन केलेले महाराज आहेत का त्याला होत आई माय महाराज चाललात का काय आज द्वादशी की महाराज तुम्ही एकादशीचं किती तोंड भरून वर्णन केलं आमच्या गावाला तर म्हणली पंढरपूर म्हणलात आणि तुम्ही इतक्या सकाळी सकाळी चाललात द्वादशीला तुमच्यासारख्या महाराजांनी ज्या महाराजांनी एकादशीचं कीर्तन केलंय त्या महाराजांनी द्वादशीला चहा पाणी न घेता जावं या आम्हाला काय शोभा द्यायना महाराज आमचा अपमान करतात का काय माझी शपथ आहे महाराज तुम्हाला घरी चला 2 कांदे अंगावर घ्या चहा घ्या नाश्ता करा द्वादशी सोडा नंतर जा मी म्हणलं ताई तू बोलतेस प्रेमानं खरे पण मला काल्याचं कीर्तन आहे माय म्हणली महाराज तुम्हाला माझी शपथ आहे हे बघा माझ्या गावाचा अपमान करू नका हे बघा तसं करू नका तुम्ही चला आणि महाराज टसटसीचे डोळे पाण्याने भरले मी म्हणलं देवशबरीच्या झोपडीमध्ये गेला आपण तर जीव येत मेलं चलता येईल मग मला ती ताई पुढं आणि मी माग म्हणजे तुम्हाला फटकन काढून देते या बघा 2 तांबे अंगावर घ्या आणि लगेच ताट वाटतं तसं जाऊ नका मेला चला ती ताई पुढं मी माग आता कुठं घर असं या बोळातून त्या बोळात त्या महाराज तिनं मंदिरापाशी आली बघा म्हणली महाराज मारुतीचं मंदिर मिळालं हो ना इथं तुम्ही कीर्तन केलं म्हणजे रात्री मिळालं हो ना हा इथं लोक होते मी तिथंच बसलेली होती मिळालं बरं बरं मग जरा पुढे गेली म्हणजे या बघा आता हे सगळे घरच आहेत का नाही बघा म्हणजे हे सगळे घरच आहेत जाता पण या घरी करा गेली निघून महाराज मी तिथंच इकडं तिकडं बघायला मिळालं आता काय अवघड झालं आणि मग एका म्हातारीला पाहिल्यानंतर म्हणजे काय बघायला सर बाबा मिळालं ती एक बाई
ती ताई म्हणली मला की आंघोळ करा जेवण करून जा. कुठे गेली काय तसंच आहे म्हणजे तिला नाही घर ना दारण मारुतीचा पाठ ये इकडे म्हणली. महाराज गेलो. मी कशाला सांगालो का सांगालो की कृती परमार्थिक, पण आवड जर संसारिक असेल अशी कृती परमार्थात शून्य आहे. महाराज गेलो. गेल्यानंतर बसलो त्या आजीच्या घरामध्ये. पोत्याची चौड लागलेली होती. मला आजी पोते कशाचे? पाहुणा आलेला रे का बसत नाही. तू विचारते कशाची पोते? काय करायचं? चहा घ्या जाऊन निघून जायचं. पण जरा कुदरी बुदरी करण्याची सवय. मला आजी पोते कशाचे? बाबा म्हणली ते भजनाचे पोते. भजनाची? पोत्याला नमस्कार केला. भजनाचे नाही कळाले. अरे म्हणली माझं म्हातार जेव्हा पलीकड्या रूम मध्ये बसलेला असते रात्रंदिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रात्रंदिवस. एक माळ जपणी झाली एक मोहरी एवढा खरा बाजूला ठेवतोय. असे 55 पोते भरलेत. महाराज अंतकरण भरलं, डोळ्याला धारा लागल्या. कीर्तन काल्याचं गेला हरकत नाही, पण हरिभक्ताची भेट झाली. आनंद मनाला. महाराज इतका आनंद झाला 10 रुपये पोत्यावर ठेवली. नमस्कार केला. आजी ते कुठे आहेत? बाबा म्हणली पलीकड्या खोलीत. गेलो. महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालू होतं. साष्टांग दंडवत त्या बाबांच्या चरणी घातला आणि तिथंच बसलो. मला आज खरंच काय हरिभक्ताची भेट झाली, काय नामस्मरण आहे, किती भजन आहे. आनंद वाटला. पण तिथंच चूल होती. मायानो चुलीवर पातेल होतं. पातेल्यात दूध होतं. जाळ चुलीला भडकाला. दूध उतू जाऊ लागलं. आणि मग आजीला म्हणलं आजी अहो दूध उतू चाललंय. बरं बरं म्हणली. पण आजी दुधाच्या शेजारी दुसरं एक पातेल आहे त्याच्यातही दूध आहे. अहो इकडं दूध कशाला ठेवलं? मांजर आली, मांजरीनं जर दूध पेलं तर काय पडल ते तुम्हाला? आजी म्हणली नाही बाबा म्हातारा ऐकी बसलेलं. मला आजी त्यांनी तर डोळे झाकलेले तर नामस्मरण चालू ना. अरे तसे डोळे झाकल्यावर करतंय र, त्याला सगळं दिसतंय. महिला सगळं दिसतंय म्हणजे मांजर कशाचं? मांजर म्हणले त्या म्हाताऱ्यानं आतापासून 3.5 मांजरा मारल्या. 3.5 हो मांजर येऊ देत म्हणली वागा. आणि असं चुलीवर पाय ठेवत होते त्याला. आणि असं दुधात तोंड घालणार की गरगर माळ फिरवते ना. असा झपका माळीचा देतोय. 20 वर्षानं 30 माळ आहे म्हणजे तुटली सुद्धा नाही. आणि आजी 3.5 मांजरा कशा म्हणतात? 3 योग्य म्हणली. 3.5 याच्यासाठी म्हणले तू यायच्या पुढीच्या एका मांजराला त्यानं झपका दिलाय. त्या बघ कोपऱ्यात पडलंय बघ म्हणली. आणखी मिळलं नाही. ती मांजर पुरा मरतोय बघ म्हणजे आता म्हणून 3.5 म्हणले. थोड्या वेळाला 4 म्हणले. काय अवघड आहे बाबा. पुन्हा एकदा नमस्कार केला. आणि मग म्हणलं आजी बरं मला जायचं झालं म्हणली. स्वयंपाक झाला. आता भाजी काय करायची यांना विचार. त्यांना कसं विचारतात? तिथं नामस्मरण करायला येत ना. बघ म्हणली कसं विचारतात. माळेगाचं टुकडंच आणलं महाराज. आणि गोबीचा गडा उचलला. गोबी करू का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बैंगन रामकृष्ण हरी. चांगली आजी आयडिया. अरे म्हणजे का आता लय चिडत आहे. बघ की आता कसं चिडत आहे. हाटू पिटलं रामकृष्ण हरी. आता बघ म्हणली कसं खुश होत आहे. मेथीची भाजी करू का? खमंग मेथीची भाजी, मेथीचा ठेसा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. याला असेच पोते भरले का 55? हो म्हणली असेच 55 भरले. महाराज कृती परमार्थिक आहे. रामकृष्ण हरी वांग्यापेक्षा मेथी बरी. कृती परमार्थिक, आवड संसारिक. विठ्ठल महाराज म्हणतात असं नामस्मरण कितीही केलं तरी फायदा होणार. नामस्मरणाविषयी जर आवड नसेल, नामस्मरणात जर चित्त नसेल तर करत आहे. कृती परमार्थिक आहे पण आवड संसारिक. उलट सांगतो तुम्हाला. हो महाराज कृती संसारिक आहे पण अंतःकरणात आवड जर परमार्थिक असेल तर महाराज म्हणतात तुम्हाला तुमची चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. महाराज म्हणतात कृती संसारिक असो. संसारिक म्हणजे परंपरेनं जो व्यवसाय आलाय. कधीच संत म्हणले नाहीत की तुम्ही कामधंदा सोडा आणि भजनच करा. नाही, कामामध्ये काम कामामध्ये काम
काम करा, पण आवडीनं त्याचं चिंतन करा. तुम्ही तुमचं नीचही काम असलं महाराज, परंपरेनं काम आलंय पण ते काम नीच आहे असं जरी असलं तरी महाराज म्हणतात तुम्ही त्याची चिंता करू नका, त्या कामाची चिंता तो करतो. तुम्ही चिंतन करावं आणि त्यानं चिंता करावी. बस. पुराणामध्ये एक कसाई आहे, पण त्याचं नाव आहे सज्जन. कसाई सज्जन नसतो, हे की नाही, पण या पुराणात काय सज्जन कसाई. महाराज मांस दुकान कोणतं होतं, मांस विक्रीचं. सगळे खाणारेच लोक येणार, पण महाराज ज्यावेळी ते मांस विक्रीचं काम करायचे, कुणी यायचा आणि म्हणायचा 1 किलो द्या. किलोभर मागितलं तरी महाराज तेच माप पारड्यात होतं. पुन्हा डोळे झाकायचे, डोळे झाकून बसलेले असायचे ते. ओ बाबा 1 किलो द्या, 1 किलो द्या म्हटल्यानंतर डोळे उघडायचे. डोळे उघडूच तरी यानं 2 किलो त्या तराजूत टाकायचा. पोतीवर किती लोक आहे आणि 1 किलो द्या म्हणायचे. तराजूत किती इकडं 2 किलो मागायचे 1 किलो. महाराज ते 1 किलोचे पैसे द्यायचे 2 किलो जायचा. हो, पण घरी गेल्यानंतर ते बरोबर 1 किलो व्हायचं, बरोबर 1 किलो व्हायचं. कोणी तर महाराज 1 किलो पारड्यात टाकायचा, म्हणायचं पाव किलो द्या. हे डोळे झाकलेलेच असायचे. 1 किलो हळूच पारड्यात टाकायचा, पाव किलो द्या. तसंच पारडं उचलायचं आणि बस ते मांस पाव किलो द्यायचं. पाव किलो म्हणून 1 किलो द्यायचं, पैसे पाव किलो घ्यायचे. पण महाराज घरी गेले की पाव किलो व्हायचं. ही अनुभूती लोकांना आली की असं कसं होतंय. आणि मग महाराज तुमच्यासारखे काही लोक गेले, उगच महाराज त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या तराजूला एक काळा दगड बांधलेला होता. बहुतेक म्हणजे याची जाल वर्ष हे कुठून आणलं होती, म्हणजे मला सापडलाय. बरोबर, फार गुळगुळीत आहे हो काळा दगड, ठीक नाही. बघ, ही एका ब्राह्मणाच्या कानावर गोष्ट गेली. एक कसाई आहे, ते कसाई जर त्यांना मांस मागितलं तर किलोभर मागितलं तर इकडं पारड्याकडे लक्ष देत नाहीत. त्या पारड्यात टाकायचंच बघतात. मग 2 किलो आहे का 4 किलो आहे लक्ष देत नाही, अजिबात नाही, त्याच्यात टाकायचं बघतात. पण ग्राहकांना जेवढे पैसे दिले तेवढंच मांस घरी जातं. हे आश्चर्य. ब्राह्मण म्हणजे कसं काय बरं, म्हणजे त्यांच्या तराजूला काहीतरी काळा दगड बांधले. आता ब्राह्मण लोक त्या लाईनला पहिले म्हणजे कशाला जातील, की नाही. पण हे म्हणा चला बरं बघायला काय हरकत नाही. कधी कधी जावं लागतंय नाही का, कामानिमित्त, हे का नाही. नगरपालिकेत नोकरी आणि दुकानाचा किराया वसूल करायचा. त्यांना म्हणावं का माझ्या माळे मी जाऊ शकत नाही म्हणून, नाही ना, जावं लागेल ना महाराज. ब्राह्मण गेल्यानंतर पाहिलं तर तराजूला पाहिल्याबरोबर महाराज त्याला ओळखला की हा शालिग्राम आहे. काय शालिग्राम, विष्णुमूर्ती शालिग्राम आहे. ब्राह्मण गेले म्हणजे कोण रे, काय तुझं नाव. माझं नाव कसाई. कसाई, शालिग्राम कुठून आणला, म्हणजे कुठे शालिग्राम. अरे हा तराजूला बांधलेला शालिग्राम आहे. हा तराजू दिसतो तो शालिग्राम आहे. ही विष्णुमूर्ती आमची, आमचा परमात्मा आहे तो. त्याच्या डोळ्याला पाणी झालं. मला माहित नाही म्हणजे की हा परमात्मा आहे, मला माफ करा, पण मला सापडलं म्हणून सहज आवडलं आणि म्हणून याच्यामध्ये ठेवलं. पापिष्टा, आमच्या भगवंताला बाटून टाकलंस. एका पारड्यात त्याला ठेवलं तर दुसऱ्या पारड्यात मांस विकलंस. लट 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 कसं एका पाहिला. मला माहिती नव्हती महाराज, मला माफ करा म्हणला आणि माझ्या ब्राह्मणानं तो शालिग्राम घरी नेला. घरी नेल्यानंतर 10 ब्राह्मण दुसरे बोलवली, 11 ब्राह्मण आणि महाराज संगम नदीला प्रयाग सारख्या ठिकाणी गेला. आणि गेल्यानंतर महाराज ते शालिग्राम मूर्ती ठेवली आणि गंगेच्या पाण्यानं, गंगा यमुना सरस्वती या पाण्यानं अभिषेक केला. पुन्हा दुग्ध म्हणजे दुधाचा अभिषेक केला, दह्याचा अभिषेक केला. महाराज 5 दिवस अनुष्ठान चाललं त्यांचं, ते मंत्रोच्चार चालला, विष्णुमूर्तीला शुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. आणि 5वा दिवस संपल्यानंतर ज्यावेळी महाराज ती विष्णुमूर्ती ते शालिग्राम त्यांनी पुसला आणि चांगल्या देवाऱ्यामध्ये स्वतःच्या घरी त्याची स्थापना केली. ऐका ना दादा. आणि दुसऱ्या दिवशी 6व्या दिवशी तो ब्राह्मण झोपला. झोपल्याबरोबर रात्रीच्या 12 वाजता स्वप्न पडलं. परमात्मा स्वप्नात आले. उठ म्हणलं की ब्राह्मण उठले. तेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये मला तिथून का आणलंस, मला त्या कसायाच्या दुकानापासून का आणलंस. तेव्हा तुम्हाला एका पारड्यात ठेवू लागला आणि दुसऱ्या पारड्यानं मांस विकू लागला. भगवान म्हणजे ते काही असो, मला जिथं होतो मी तिथं नेऊन ठेव. तुला माहितीये, अरे माझ्या भक्ताचं मी काम करत होतो. तो रात्रंदिवस माझं चिंतन करत होता. त्याचं धंद्यावर त्याचं लक्ष नसायचं. माझ्या भक्ताचं दिवाळं निघल, माझ्या भक्ताचं दुकान बसल म्हणून मला ते काम करावं लागत होतं. तू मला तिथून इथं का आणलंस. मला जिथल्या तिथं नेऊन ठेव, जिथून आणलंस तिथं नेऊन ठेव.
दुसऱ्या दिवशी ब्राह्मण उठले पण म्हणले नाही स्वप्न काही पडतंय. पुन्हा झोपले महाराज पण पुन्हा ते स्वप्न पडलं. तुला सांगायला म्हणले मी जिथं होतो तिथं नेऊन ठेव, जर नाही नेऊन ठेवलंच तर माझ्या इतकं वाईट नाही. महाराज दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भेटले, शालिग्राम मूर्ती घेतली आणि कसाईच्या दुकानावर गेले. गेल्याबरोबर ब्राह्मणानं ती मूर्ती, ते शालिग्राम विष्णू मूर्ती त्यांच्या स्वाधीन केली. शालिग्राम दिल्याबरोबर ते मला माझ्याकडे नका हो देव नका, मी अगोदरच चुकलो. ब्राह्मणाच्या डोळ्याला धरा लागल्या आणि ब्राह्मणानं सांगितलं अरे साक्षात परमात्म्याने मला स्वप्नात येऊन सांगितलं की मला मी जिथं होतो तिथंच बरं आहे. मला तुझ्या घरापेक्षा त्याचं दुकान कितीतरी प्रिय आहे. का तर त्याचं चिंतन, त्याचा भाव, त्याचा स्वभाव त्या ब्राह्मणानं सांगितलं सज्जन कसायला परमात्मा तुमच्या जवळ होता, तुमच्या जवळ नुसते देव बसले नाहीत, त्यांनी तुम्हाला मांस विकू लागलं. सज्जन कसाया विकू लागे मांस, माया सावत्यास पुरपू लागे, माया सावत्यास पुरपू लागे. नंतर महाराज या सज्जन कसाईनं तो धंदा सोडून दिला आणि अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले. एकनाथ महाराज म्हणले तुमची कृती संसारिक असू द्या गड्या, या संसारिक कृतीमध्ये जर आवड परमार्थिक असेल तर तुम्हाला तुमची चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्या तुझी चिंता आवडीने भावे हरिनाम घेशी. महाराज म्हणतात फक्त आवडीनं त्याचं चिंतन करा. तुझी चिंता त्यासी सर्वाही. महाभारतामध्ये दुर्योधनानं भीष्माचार्याला बोलायला सुरुवात केली. दुर्योधन म्हणला पितामह तुम्ही जर ठरवलं तर कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये 5 मिनिटही पांडव थांबणार नाहीत, पण तुम्ही थोडं मनानं टिकूनच आहे. भीष्म संतापले. भीष्म म्हणजे दुर्योधना उद्या कळेल भीष्म काय उद्या. भीष्माचार्याने गर्जना केली. भगवान कृष्ण घाबरले. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं पांडवांना अर्जुना धर्मा उद्या भीष्मरणात येणार आहेत. भीष्म पितामहाच्या रणात आले तर मला वाटत नाही आपला निभाव लागेल. पण अर्जुन हसले आणि देवा मला झोप गेली बघू उद्याची उद्या. आणि अर्जुन झोपले. महाराज भगवान श्रीकृष्ण उठून बसले, विचार करू लागले उद्या भीष्म आल्यानंतर माझ्या अर्जुनाचं कसं होईल. आणि अर्जुन तर महाराज घोरायले. त्याचं कारण आहे अर्जुनाचा रोम रोम श्रीकृष्ण 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 रोम रोम कृष्ण म्हणत होता. अर्जुनाला उठवलं अर्जुना उठ आणि तुला झोप लागली. अरे उद्या भीष्म येणार आहेत कसं होईल काय करावं काय नीती ठरवायची की नाही. अर्जुन म्हणले देवा नीती नीती काय आहे ते तू बघ. आम्ही करावं चिंतन तू करावं चिंता. तूच म्हणतोस ना मनोनिमाची या भक्ता
काय संसाराची चिंता तयाची समृद्धता अथिमी सदा. आम्ही चिंतन करावं, तू चिंता करावी. आमचं चिंतन चालू आहे, काय करायचं तू बघ. विठ्ठला आवडीनं जर तुमचं चिंतन असेल तर तुमची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्वाही. जगद्गुरु तुकोबारायावर एक प्रसंग आला. भजन करणाऱ्या माणसाला लोक जरा मोकळं समजले महाराज. मला काल एक जण म्हणला, चला रोजानं मेरा जा तुम्हाला काय महाराज काम नाही धंदा नाही, बेतय म्हणून तर बेतय म्हणला, चोपडं पकान खातात, हो आनंदानं राहतात. मेरा तुला तरी माहितीये का भागवत कथा कीर्तन करायला काय कष्ट आहेत, कशी कंबर जाते, कसा मानका जात आहे. नाही नाही म्हणला, तुमचं लय आवाज आहे म्हणला. म्हणजे त्याला वेगळं समजतं. जगद्गुरु तुकोबाराय महाराज मोठ्या शिळेवर भजन करत असले आणि एक शेतकरी जाऊ लागला. जाताचा शेतकरी म्हणा, का तुकाराम महाराज? तुकोबाराय म्हणजे आनंद जवळ आला. म्हणा काय चालू आहे सध्या? दीन रजनी हचिदंदा. तुकोबाराय म्हणले, गोविंदाचे पुवाडे संकल्पिला देह देवा, सकळ हेवा ते ठाई, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. पण हा 10 एकर शेतीचा होता. मला महाराज तुम्ही असं तर भजन करतात ना, मला माहिती आहे मला तुमच्या घरची काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे. अहो तुमची एक बायको अन्न करून मेली. तुकोबाराय म्हणले, मागचं काढून वेड्या, तुला काय म्हणायचं सांग. मला वाटतंय म्हणला भजनच करायचंय ना, इथं बसण्यापेक्षा आपली 10 एकर जेवारी म्हणला, नंबर 1 जेवारी आली मळा केलेल्या म्हणला. तुम्ही काय करता? इथं बसण्यापेक्षा मळ्यावर बसून भजन करत जा. फक्त मळ्यावर बसून भजन करायचं आणि पाखरं आली तर पाखरं हाणायची. तेवढं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला 2 खंडी जेवारी देतो म्हणला. मला 10 एकरात जेवारी कमी नाही होणार, पण 2 खंडी जेवारी तुम्हाला देईल. सोपं काम आहे म्हणला. तुकोबाराय म्हणजे बरोबर बघतो नाही महाराज. जिजाबाईकडे गेलं आणि घरी जाऊन म्हणला, जिजाबाई तुमच्या मालकाला म्हणलं फक्त मळ्यावर बसून भजन करा, 2 खंडी जेवारी देतो. मालक नकोच म्हणाले. काम म्हणलं की रोगच येते. ते काय झालं मग तुम्हाला? हा इथं भजन करायचं तर व्यक्त करायचं. आता जिजाबाई म्हणल्या, तुकाराम महाराज म्हणजे आग आवले, मी कुठं नाही म्हणायलो, जातो म्हणायलो. येतो ना बाबा, चला. जिजाबाई म्हणल्या, आता का म्हणल्या? ह्याच जर पुढं चरित्र सांगितलं पण आपल्याला वेळ नाही का नाही. म्हणल्या, पूर्व काहीतरी पाप माय तुमची माझी गाठ बांधली म्हणली ब्रह्मदेवानं. काय झालं म्हणली, भजनच करायचं का मळ्यावर जाऊन, डबा द्या जाईन म्हणली, जा. तुकाराम महाराजांना नावीला झाला. चला म्हणली. कुठे गेले? याची 10 एकर जेवारी राखण्यासाठी. महाराज असे परमार्थ करू लागलेल्या माणसाला माझ्यात रोजानं यावं असं बऱ्याच लोकांना वाटतं बरं का. दिवस राहत नसते बघा भाऊ, दिवस राहत नाही स्वामीजी. हो इमानदारीनं गादीवर बोलायलो मी. लॉकडाऊन पडल्यानंतर मला एक जण म्हणला, तुम्हाला आता नोकरी केल्याशिवाय काय पर्याय नाही. हो आपल्याकडे राहा म्हणला, फक्त मुनीम म्हणून. मला नाही पर्याय नाही महाराज. 25 लाख आहेत माझ्यापाशी. नाही तर ढिलं कशाला बोलायचं? नामस्मरण करणाऱ्यांना ढिलं बोलायचं नाही. नामस्मरण करणाऱ्यांना कोणाला हात पसरायचं नाही. नामस्मरण करणाऱ्यांना लयच अवघड म्हणायचं नाही. नामस्मरण करणाऱ्यांना वजनात जगायचं का? आमचा देव देवाचा देव आहे. विठ्ठल ड्युटी चालू झाली महाराजांची मळ्यावर. मळा केलेल्या मळ्यावर बसून कशासाठी? पाखरं हाणण्यासाठी महाराज. हो तुकोबारायचं भजन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. पण पाखरं येऊ लागले, कणसावर बसू लागले, दाणे वेचू लागले. तुकोबारायांनी पाहिलं, विचार केला, आपल्याला यानं पाखरं हाणण्यासाठी ठेवलंय. पाखरं ते येलेत. पण तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आकाश मार्गाने येणारे पक्षी कणसावर बसले, ती शांत चित्तानं दाणे वेचायले. पण एक नवल वाटू लागलं, एवढे कणस महाराज दाण्यानं कंस भरलेले, पण हे सगळे दाणे गुंतून राहणार. एकच दाणा उचरायले चोचीनं घुरू उडून चालले. हो नवल वाटतं महाराज. खरं देवा यांच्यासारखं गुंजर माणसं असतं. आमचं असंय महाराज, माझे माझे म्हणून या ऐक ना, गुंतू मेली, जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली. माझे माझे पण महाराज
तुकोबऱ्यांचा एवढी कथा पाहिजे. काय म्हणले तुकोबरा, पक्षाकडे पाहू, हा गुण आम्हाला पाहिजे. पक्षासारखं संसारात राहिला, पक्षी अंगली उतरते राहते, तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दुरी. कौतुक पाहू लागले, भजन चालू आहे आणि महाराज पक्षी कसे दाणे वेचत आहेत. आनंद आहे. म्हणले बाबा, अरे याच्यातला कोणता पक्षी, शुकदेव असतील, ठीक नाही, शुकदेव अगोदरचे जन्मी पोपट होते, हो, याच्यातला कुणी शुकाचार्य असू शकतात, याच्यातले कुणी याज्ञवल्क्य असू शकतात, याच्यातले कुणी भरद्वाज असू शकतात, हो, माझ्या हातून घडायला म्हणले. हे जेवारी माझी जरी नसली तरी एक तर माझी नाही, धर्माधारी मी का नाही, नाही खाऊ द्या म्हणले. तुकोबऱ्याचं भजन चालू आहे आणि मग महाराज पक्ष्यांनी दिवसभर त्याच्या वारीवर बसायचे, दाणे असायचे. रात्र झाली की तुकाराम महाराजांना म्हणावं, बाबांनो, अरे रात्र झाली, आता तुम्हाला रस्ता दिसायचा नाही, तुम्ही जा, उद्या पुन्हा सकाळी या. जा म्हणलं की पक्ष्याने उठून जायचं आणि पुन्हा सकाळी या म्हणलं की महाराज पुन्हा यायचं. तो दररोज पक्ष्याने यावं आणि ते कणसाचे दाणे एक टिपून घेऊन जावेत. बघता बघता 2 महिने निघून गेले आणि ह्या शेतकऱ्याला वाटलं की आता तुकोबरा जेवारी राखायला, जेवारी आपली चांगली आली, दाणेदार कणस, भरदार कणस आले. चला बाबा म्हणला, आता पहिले मळणी यंत्र नव्हते, मग आता मळणी करायची, ज्वारी करायची, एकदा चक्कर मारू म्हणला. आणि मग हा शेतात आला. महाराज शेतात येऊन पाहिल्याबरोबर महाराज कणसाला पाहिलं तर एकही दाणा नाही, सगळं घुसवट, सगळे दाणे एकही दाणा नाही, सगळे घुसकट कणस दिसायचे. महाराज पाहिल्याबरोबर म्हणला, तुकाराम महाराज काय आहे, तुम्हाला ठेवलं होतं कशासाठी? तुम्हाला पक्षी तुम्हाला जेवारी राखण्यासाठी ठेवलं होतं, पक्षी आणण्यासाठी ठेवलं होतं, हे काय केलं तुम्ही? तुकाराम महाराज जवळ गेला. अहो तुम्ही काय केलं? म्हणजे भजन केलं. तुम्हाला सांगितलं होतं ना की मग पक्षापासून याचं रक्षण करा. हो, तुकाराम महाराज म्हणले, येत होते, खात होते, मी विचार केला ते काय करायलेत, एवढ्या मोठ्या कणसातून एक दाणा घेऊन चाललेत. तुकाराम महाराज हाताला धरलं, खाली ओढलं. नाही नाही ते बोलला, अरे स्वतः भिकायला लागलास, मला भिकायला लावण्याचा प्रयत्न केलास, तुम्हा लोकांना कधी सुधारणार नाही. नाही नाही ते बोलू लागला. एवढंच नाही तर हाताला धरलं आणि महाराज पंच कमिटीमध्ये आणलं. ग्रामपंचायत सभा, ग्रामसभा भरली. ग्रामसभेमध्ये त्या तुकोबरायांना उपस्थित केलं आणि सांगितलं, यांना मी 2 खंड्या जेवारी देऊन राखण्यासाठी ठेवलं होतं, यांनी ज्वारी तर राखलीच नाही, पूर्ण माझी ज्वारी पक्ष्यांना चालून टाकली, सांगा काय करायचं तर. महाराज पंच कमिटी उपस्थित आहे. तुकोबरायांना विचारलं, खरंय तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणले, खरंय, पण मी मग भजन करू लागलो. भजन करत असताना मला कळालं नाही की कधी पक्षी आले आणि कशी ज्वारी खाल्ली. तुकोबरायांच्या डोळ्याला पाणी आहे महाराज. त्यावेळी हा शेतकरी तर महाराज नुसता लटलाट उडू लागला, काही करा, माझी सोय करा. दुसरा म्हणला, काय घेणार आहे तुकाराम महाराजाकडे? तुकोबरायांच्या घरी काय नाही तुला द्यावं, ती काही जमत नाही म्हणला. मग शेवटी पंच कमिटीने निर्णय दिला, जाऊ म्हणले, आरडू नको. तुला ज्वारी किती होती त्याच्यात? मला 16 खंडी. किती होती? मला 16 खंडी होणार होती. हो, हरकत नाही म्हणजे. तुकाराम महाराज 1 वर्ष लागू द्या, पण त्याच्या 16 खंडी ज्वारीची भरती तुम्हाला करावं लागेल. दुसरा म्हणला, सासरा मग श्रीमंत आहे, देईन सासरा. तुकोबराय तसं पत्र लिहून द्या. महाराज तुकोबरायांनी तसं पत्र लिहून दिलं. यांची 16 खंडी ज्वारी माझ्याकडे आहे, मी जमेल तसं यांना 16 खंडी ज्वारी देईन, 100% देईल, यांना 16 खंडी ज्वारी देण्याचं कबूल करतो. महाराज सही शिक्के झाले. ते पत्र त्याच्या हातात दिलं आणि पंच कमिटीनं सांगितलं, तुम्हाला 16 खंडी ज्वारी पत्राच्या रूपाने मिळाली. वाद मिटला. म्हणजे मिटला, पण काही लोक म्हणले, चला ना शेतात तरी बघून म्हणजे नेमकं कसं झालंय. वाद मिटला नंतर शेतात चला चला म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले, आता तुम्हीच जा, मला नेऊ नका. नाही नाही म्हणजे, अहो चला, मला काय झालं, चला. तुकोबरायांना वाटलं की आणखी लोक शेती बघते, आणखी मला काही बोलते. चला म्हटल्याबरोबर तुकोबराय निघाले आणि जात असताना पांडुरंगाला म्हणाले, येई वो येई वो येई वो येई धावो विलंब कावाया लाविये ना कृपाळे, विलंब कावाया लाविये ना कृपाळे, विठाबाई सकाळी या शेतकऱ्यानं मला हाताला धरून धक्के मारत इथपर्यंत आणलंय. आता याचे भाऊ सोबत आहेत, याचं कुटुंब सोबत आहे. त्यांनी जर ही ज्वारीने एक कंस पाहिले, ते मला मारल्याशिवाय राहणार नाहीत. विचार करू लागले. ज्यावेळी शेतात गेले, शेतात जाऊन पाहिलं तर महाराज भरदार कणस आहे.
नंबर 1 ज्वारी आलेली आहे. असं कधीच भरदार दिसू लागलं. कोणत्या कणसाचा दाणा सुद्धा पक्षाने टिपलेला दिसत नव्हता. ज्वारी पाहिल्याबरोबर कुलकर्णी पाटलं सगळे म्हणले, अरे शेतकऱ्याला काय वेडा झालास की काय, पिऊन शेतात गेलतास का काय, दुसऱ्याचं शेत बघितलंस का काय, अरे बघ म्हणले कसली ज्वारी आली, एवढं भरदार कणीस कुठे आहे पाखरं. मला शेतकरी डोसक्याला हात लावला खालीच बसतोय. अहो म्हणला मी सकाळी आलो होतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्याला पाणी. हो, तुकोबारायांच्या समोर नाथ महाराज प्रकट झाले. म्हणले, तुकाराम महाराज तुझी चिंता त्यासी आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. महाराज म्हणतात फक्त तुम्ही आवडीने त्याचं चिंतन करा, तुमची चिंता तो करेल. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. महाराज म्हणतात कोणत्या गोष्टीचा तुम्ही खेद करू नका गड्या, भगवंताचं चिंतन एका चित्तानं करा, त्याला सगळं कळतंय. एक ब्राह्मण देव फार गरीब परिस्थिती हो, पण ज्ञान आहे. विद्वत प्रचुर आहेत पण परिस्थिती गरीब आहे. गजो भाऊ परिस्थिती गरीब आहे. त्यांनी काय करायचं, गावातली लेकरं बोलवायची आणि दररोज गीतेचा पाठ घ्यायचा. विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवद्गीता दररोज शिकवायचे. आणि गीतेचा पाठ घेतल्यानंतर ते लेकरं घरी जायचे आणि मग त्या लेकरांनी शिदा घेऊन यायचा आणि मग प्रत्येकाकडं शिदा, आज तुझी बारी उद्या तुझी बारी असं प्रत्येकाकडे लावलेलं होतं. आणि मग प्रत्येक जण आज शुक्रवार आहे माझी बारी, आज शनिवार आहे त्याची बारी आहे, शिदा घेऊन यायचा बरं माधव बाप्पा दररोज. आणि मग ब्राह्मण देवाची चूल पेटायची आणि मग ते जेवण करायचे एकदम हातावर पोट. हो, याला म्हणायचं हातावर पोट. पण एक दिवस असं झालं, पाऊस जर लागला महाराज. आताच्या पावसासारखा 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, झड लागली. पण झड म्हणजे झड नाही, हो चांगला मुसळधार पाऊसच पडला ना. नदी नाले गच भरले, गावात घराच्या बाहेर कोणी निघाना. ब्राह्मण देवाच्या घरी साठवलेलं काहीच नव्हतं. हो, गीतेचा पाठ घेतल्यानंतर येत होतं, पण आता गीतेचा एवढा पाऊस असल्यामुळं मुलं घराच्या बाहेर निघाणार. गीतेचा पाठ बंद झाला. 4 दिवस झाला पाठ बंद आहे आणि 3 दिवसापासून ब्राह्मण देवाचं कुटुंब उपवासी होतं. काय करावं कळत नव्हतं. नवरा बायको पाणी पिऊ लागले, झोपू लागले. कसं करावं काय करावं. मुलगा बाहेर येत नाही. ती म्हणली मुलांना तरी काय म्हणायचं हो, पाऊस बघा ना किती आहे, काय करावं. शेवटी महाराज काय विद्वत प्रचूर काय करत असतात, ज्ञानी माणसं संत काय करत असतात. महाराज गीता घेऊन बसल्यानंतर पोटात भूक लागली, बायको सुद्धा भूक लागली म्हणाली. पोटात तर काही नाही, पाठीला पोट गेलेलं आहे, डोळे खोल गेलेले आहेत, निस्तेज चेहरा झालेला आहे. आणि महाराज गीता वाचत असताना एक श्लोक आला, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभ्युत्थानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्लोक आल्याबरोबर महाराज अर्थदृष्टी होती, राग आला. योगक्षेमं वहाम्यहम्. अरे 3 दिवसांना उपवासित कडकड त्याच्यावर रेग ओढली. माणूस संतापतो ना महाराज. काय केलं त्यांनी, मी भक्ताचं योगक्षेम वाहतो, योगक्षेम जो अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. मला श्लोकावर रेग ओढली, लाल शैन रेग ओढली आणि गीता अशी खाली ठेवून दिली. महाराज थोड्याच वेळामध्ये गोरं गोमटे लेकरू, हातामध्ये छत्री आहे, ऐका ना, हातामध्ये छत्री आहे आणि पंच पकवण्याचं ताट हातात आहे. आणि तेवढ्या पावसामध्ये छत्री धरून आलं, काकू दार उघडा का
कोण आहे? उघडा काकू दार. मी उघडा दार उघडलं. महाराज गावचं दिसत नव्हतं, पण लेकरू मात्र तेजस्वी दिसत होतं, गोरगोमट दिसत होतं. हातात ताट आहे, हातात छत्री आहे, आणि सांगितलं हे जेवणाचं ताट घ्या, दोघं जेवण करा. काकून ताट घेतलं. कुठला आहे श्री बाळा? ते म्हणला मी याच गावचा आहे ना काकू. काय नाव आहे तुझं? माझं नाव विट्या आहे ना काकू. विट्या आहे माझं नाव. विट्या? अरे आणि तुझा चेहरा लाल कसा झाला रे? पान खातोस का काय? नाही काकू. हे असं केलं. नाही काकू. हे काकानं सकाळी माझी जीभ कापली. काय सांगितलं त्यांनी? काकू काकानं तुमच्या माझी सकाळी जीभ कापली म्हणून जीभीतून रक्त येत आहे. पण काकू चिंता करू नका, मी तुम्हाला दररोज ताट आणून देईल. आणि महाराज तिथंच ते लेकरू गुप्त झालं. ब्राह्मण देवाला सांगितलं. दोघं नवरा बायकोचे डोळे गच्च भरले. ती म्हणली सांगा ना ते लेकरू का म्हणलं की काकानं माझी जीभ कापली? त्यावेळी त्यानं सांगितलं अगं या श्लोकावर मी रेग मारली. या श्लोकावर रेग मारली. अरे कशाचं तू योगक्षेम चालवतोस म्हणून राग आला, रेग मारली. पण ती रेग माझ्या भगवंताच्या जिभेवर ओढल्या गेली. खरंच ग योगक्षेम चालवणारा तो आहे. देयावरी होईल कैवारे नारायण. संसाराचा भाग त्याच्यावर घाला, भगवंताचं चिंतन करा. नको खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत तसे. महाराज म्हणतात सगळं जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. तुम्हाला वाटत असाल मी कष्ट करतो पोट भरतो, पण सांगा ना हो जीव जंतू कमी नाहीत महाराज. साप बिळात राहतो पण त्याला कुणीतरी अन्न पुरवतो. बेडूक हा दगडामध्ये असतो पण त्याला कुणीतरी अन्न पुरवतो. महाराज म्हणतात काय सर्प खातो अन्न, ठीक नाही? काय सर्प अन्न खातो का? जेव्हा चपाती भाकरी खातो का? नाही, काहीतरी खातो आणि जगतो. त्याला जगवणारा तो परमात्मा आहे. महाराज म्हणतात सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मुख देईल ऐसे नाही. महाराज म्हणतात तुलाच कसं सोडेल बरं, ठीक आहे नाही? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक कौतुक आहे संचितच. नामस्मरण करत राहा भावानं, अंतकरणातून आवडीनं नामस्मरण करा. जी स्थिती आहे त्या स्थितीत राहा आणि संचिताचं कौतुक पहा. ऐका ना, आपण जे करतो आता इथं पंगत दिली, आपण इथं काही देणगी दिली, या 5 बोटानं दानधर्म केला, हो याला म्हणायचं क्रियमान. आपण क्रिया केली, कार्य केलं, कर्म केलं, ऐका नाही? हो हो आपण केलेलं जमा होतं त्याला संचित म्हणतात. जमा झालेलं जे भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. विठ्ठला आपल्या वाट्याला जर संकटच येत असतील तर ते जमा झालेले बरं ना, ठीक आहे ना? खात्यावर जे केलेलं आहे ते जमा झालेलं आहे. जमा झालेलंच भोगायला येत आहे, दुसऱ्याचं भोगायला येत नाही. फक्त 2 मिनिट घेतो स्वामीजी, 2 मिनिट. एक शेतकरी 5 एकर त्याला बाजरी होती महाराज, त्याला 50 पोते बाजरी झाली. बाजरीची तपी घरात लावली तर त्याला वाटलं नेहमी लोक बघितलं तर पुऱ्या खातात, चपात्या खातात, हो आणि आपण सदा बाजरी बाजरी कदर आला नाही गड्या, आपण काय करायचं डोस पेरायचा. मग त्यानं मला पूर्ण मशागत केली आणि 5 एकर गहू पेरला. गहू पेरायला 2 दिवस लागले. गहू पेरण्यापासून म्हणला आता चपाती खायची, आता मी चपाती खाणार. हो 5 एकर गहू पेरला. घरी आला, हातपाय धुतले, बायकोनं मला जेवायला वाढलं. बायकोनं काय केलं, आपण बाजरीची भाकरी केली आणि बाजरीच्या भाकरीनं बेसन वाढलं. बायकोनं मला इकडे ये बरं, अगं 5 एकर गहू पेरला, 5 एकर आणि बाजरीची भाकर वाढलीस. ती म्हणली मग तुम्हाला काय वाढू आता? अगं 5 एकर गहू पेरून आलो, चपाती वाढ. ती म्हणजे अहो मालक आता गहू पेरलाय, आता ते उगवणार आहे, ठीक आहे नाही? त्याला ते ठुसे येणार आहेत, मळणी यंत्रातून निघणार आहे, पोते भरणार आहेत, घरी येणार आहे, त्याच्यातून मी दळण करणार आहे, चक्कीत नेणार आहे, पीठ येणार आहे, पाणी टाकणार आहे आणि मग चपात्या करणार आहे. मग तुम्ही घेचणार आहे. गहू पेरलाय पण ते तुमच्या ताटात यायला उशीर आहे, तोपर्यंत बाजरी. मग ती गेल्या वर्षी पेरलेली बाजरी कोण खाईन? आधी ही संपवा मग चपाती खा. विठ्ठल इथं आपण महाराज कीर्तन ऐकलं, महाप्रसाद घेतला आणि एखाद्याला जाताना ठेस लागली. या यशवाडीला जाऊन दर्शन घेतलं, ठेस लागली.
गलिच्छा मिळणार आहे. तुझे चांगले दिवस हे कर्म आहे ना हे जमा होणार आहे. जमा होऊन नंतर चांगलंच भोगायला येणार आहे. आणि अगोदरचं केलेलं भोगावं लागेल. म्हणून महाराज म्हणजे कौतुक तूप आहे संचिताचे. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म गेले. महाराज म्हणतात असंच जर आवडीनं चिंतन करत राहिला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेत त्याचा नाश झाला. कितीही महाराज कसलाही भोग असू द्या प्रारब्धाचा भोग त्याची नाश करण्याची ताकद या हरिनामात आहे. महाराज म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ज्ञानेश्वर.